आज आमची माऊ सकाळी सकाळी खूप मस्ती करायच्या मूडमध्ये होती. तिने मम्माला गुड मॉर्निंग असं विश केलं, ते पण आळस देताच. आमच्या मॅडमची काही आळस जात नव्हती. आळस पण द्यायचं चालू होतं आणि स्माइली पण द्यायचं चालू होतं. त्यानंतर तिची फ्रेंड आली छक्कू तिच्यासोबत खेळायला. दोघेही मस्त खेळत होते. आमच्या माऊला छक्कू आली असं जस्ट म्हणलो तरी ती खूप उड्या मारते, खूप एक्सायटेड होते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य निर्माण होतं. मग दोघेही टेडीसोबत खेळत होते. त्यानंतर छक्कू जे करेल माऊला पण तेच करायचं असतं. त्यानंतर माऊला खाली नेलं. ती देवाला पाया पडली. मी तिला ती उठली की देवाला पाया पडायला नेते आणि ती खूप छान वाकून पाया पडते आणि आता ते तिचं रुटीन सेट झालंय. त्यानंतर ती सकाळच्या कोवळ्या उन्हात आज्जासोबत फिरत होती. आज्जा तिला डोक्यावर बसून फिरवत होते. तिथे एक छोटूसा डॉगी आला. त्याला बघून ती हात करून त्याला बोलवत होती. नंतर तिला आंघोळ घालून खाऊ घातला. खाऊन झाल्यावर आजी तिला चालवायला शिकवत होती. म्हणजेच तिचं जेवल्यावरची वॉकिंग पण झाली आणि चालायची प्रॅक्टिस पण झाली. त्यानंतर इव्हनिंगला तिचे अजून 2 फ्रेंड्स आले तिच्यासोबत खेळायला, आरुषी आणि शौर्याला आम्ही चेहरा दाखव म्हणत होतो तो नको म्हणून पळत गेला. त्यानंतर तिच्यासाठी खाऊ बनवलं आणि तिला खाऊ घातलं. मग आम्ही थोडी साड्यांची शॉपिंग केली आणि बघत होतो साडी कशी आहे ती ओपन करून. घरी आल्यावर एकदा तर पाहायलाच पाहिजे साडी कशी आहे ती, त्याशिवाय समाधान नाही मिळत. मी शॉपिंग केलेल्या साड्या ठेवत होते. मम्मी जाऊन किचनमध्ये उत्तप्पा करत होते. आज संडे आहे, सो काहीतरी स्पेशल तर व्हायलाच पाहिजे. मग आम्ही सगळे जेवण केलो. माऊचे कपडे चेंज केलो आणि झोपवण्याचा प्रयत्न चालू होतं, पण तिचा काही मूड दिसला नाही झोपायचा. ती मस्त खेळत होती आणि मग शेवटी झोपली. असा संपला आमचा आजचा दिवस.